माझा हात लागल्याशिवाय काहीच होणार नाही. काय नाही होणार, थांबा. तुमचा हात तर बिनकामाचा लागतो, थांबा. त्याला गॅस चालू करून दे. काय मला गॅस चालू करू दे. मस्त शिजलेला आहे वाफेवर. चला आता याचं बनवूया गार्लिक. मटन गार्लिक. मटन गार्लिक आणि झणझणीत रेडी आहे आपली मटन गार्लिक रेसिपी. अजून नाही रेडी, थांबा. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचा पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर. जवळजवळ 3-4 दिवस पाऊस थांबत नाही, कंटिन्यू पाऊस पडतोय. आमचा नाला आलाय भरत, आता बऱ्यापैकी भरलाय. सुरुवातीला हा पाणी पूर्ण खजून येतो, आता जरा क्लिअर येत चाललाय. वातावरण एकदम भारी, भरपूर पाऊस. आणि अशा पावसात आम्ही करणार आहोत एक रेसिपी. थंबनेलवरनं तुम्हाला समजलंच असेल, मस्त मटण घेऊन आलोय. मटन गार्लिक पहिल्यांदा ट्राय करतो घरात. बघूया, चिकन गार्लिक, चना गार्लिक वगैरे बघितलाच. आज आपण बघूया मटन गार्लिक. आणि आमची कुक आहे भक्ती ठाकूर. मस्त नवे नवे चोचले. मस्त गार्लिक सोबत भाकरी. पण गार्लिक सुकी होईल, काहीतरी थोडा हे करायला लागेल, दुसरा आयटम. काय करू? बघू चल, नाही तर गार्लिकचीच खाऊ आपण. सो मस्त भाकरी. मी मटण आणायला जात नाही तोपर्यंत मॅडमने भाकरी रेडी. सो चला, आजची रेसिपी स्वीट आणि सिंपल, सर्वांना येईल अशी आहे. सो चला, मस्त इथे उद्यासाठी मूग मोड आले बघा. Yes. सोलून करेन. तुम्ही लवकरच भिजत नाही टाकलं असं नाही वाटत तुला? नाही, मोड आले बघा. हे बघा, हा, मोड आले दिसतात. याला पण मोड आलाय. भाजवायला. मस्त वातावरण रे बाहेर, एक भारी नंबर. वाटतंय. असला वाटतंय. सकाळी तर असं वाटलेलं उठावंच नाही, एवढं भारी वाटत होतं. किचन मधून आमचा व्ह्यू. सो चला, कंटिन्यू राहा तुम्ही आमच्या सोबत. चला तर आपण आता सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. आणि नवरोबानी घेतलंय मटण धुवायला. बाबा, एवढा कशाला? खावायला का तिथं ना? दोघांना पाव किलो रास होईल. त्याचं 2 तुकडे करावं लागते. काय राहू दे. हो. मटन गार्लिक चहा आणल्यात मस्त. भरपूर झालं, पण नाही लवकर. हो, ते तर झालंच. मस्त माझ्या भाकरी झाल्या. मी सगळं आवरून घेतलं किचन. आणि कामाला लावलंय मला. असू द्या ना, मी पण आता सकाळपासून करते काम. तव्याला हात लावायला गरम आहे तो. लावा ना हो. कुठं गरम आहे? दाखव. चरबी काढते ना. मटन गार्लिक पहिल्यांदा. नाही तर राहू देता काय? नको काढा. पाणी होईल त्याचा. पहिला बॉईल करायचं आहे ना आपल्याला. बघ, नंतर तुझ्यावर ठेवायचे काय काढायचे. ओके, धुवून ठेवा स्वच्छ मस्त पैकी. बघू, दाखव. नको, राहू दे ना. चाप बोलतात त्याला. गार्लिक मध्ये चाप. होऊ दे. चला, मस्त धुवून घेतला. आता बाकीची रेसिपी करतील आपल्या मॅडम. भारी, म्हणजे पावसाळ्यात असा चमचमीत खावायला बरा वाटते. नाही, फक्त मी केला असं केला. लिंबू देते, त्याच्यात लिंबू पिला आणि ठेवा. अच्छा, फक्त लिंबू पिळून ठेवू काय? हा, पाणी सगळं काढा त्याच्यात. अगो बाई. ही सकाळची भांडी माझी, आत्ताची, म्हणजे आत्ताची चालू कामाची भांडी. ठीक आहे, कापून घ्या.
परत धावायचं काही का नाही? थांबा एक मिनिट. नाही परत नाही धुवायचं म्हणून पाणी त्याच्यातला. हा आता लक्ष नव्हता ओतायला आलाय तो. गरम झालंय. आता असाच ठेवता. असा ठेवू. माझा हात लागल्याशिवाय काहीच होणार नाही. काय नाही होणार. थांबा तुमचा हात तर बिनकामाचा लागतो. थांबा त्याला गॅस चालू करून दे. काय मला गॅस चालू करू दे. टाक आता पटापट. सुरुवात अशी करायची Yes. मटन गार्लिक फ्रायला. पहिला मटन आपण उकळून घेऊ. मटन काय वाफे होत नाही. होत नाही. त्याला शिट्ट्या लागतात. शिट्ट्या लागतात. शिट्टी वाजल्याशिवाय मटण होणार नाही. त्याच्यात थोडीशी हळद. थोडासा चवीसाठी मीठ. करता का तुम्ही? नाही करतोस. थोडासा झाडा काय? झाडा तुम्हाला त्याचा अंदाज आहे ना झाड. येस. आणि आता तेल थोडासा. तेल चवीपुरता. आणि आता अरे यार माझं शायनिंग मारायचं रिकामी राहिलं. मग आता नॉर्मल क्लास काय मी देऊ काय? हे घ्या. थँक्यू. हा 4 शिट्ट्या घे ना का 5? 5 घे. सांगा ना त्याच्यापेक्षा असा करायचो ना. तेल टाकून त्याच्यावर हळद टाकून. झालं काय? मटन गार्लिक फ्राय. काय काय असं पाऊस पडला ना तर यांची जिभेला चोचले. मग आता कुठं बाहेर जावंशी वाटत नाही. मग काय? हो काकाने असं हे लावून ठेवलाय तो बॅनर. हो. दिसला काय? दिसला. त्या दिवशी मी असली घाबरली. रात्री अशी बघते ना पोरगी डेंजर. घाबरते रातचे. घाबरते म्हणजे बाबा. आता याच्यात थोडासा पाणी टाकू शिजायला. थोडंसंच टाकते कारण मटणाचा पण थोडासा पाणी होतं. सो चला आता आपण 5 शिट्या झाल्या का मग दाखवूया. हा 5 शिट्ट्या घेऊ. मीडियम गॅस ठेवा. कोणला समजून ठेचतस? चला इकडे आपल्या 5 शिट्या झालेल्या आहेत. उरलेली हवा. येस. मस्त शिजलेलं आहे वाफेवर. चला आता याचा बनवूया गार्लिक. मटन गार्लिक. मस्त लसूण गार्लिक. आणि इथे लसूण कुठली पेस्ट आहे? लसूण आणि मिरची ना. हा अद्रक लसूण मिरचीची पेस्ट. चेचलय पेस्ट नाही. हा चेचलय. कोथिंबीर आणि अख्खा गरम मसाला. बेसिक खडे मसाले आणि लसूण आणि कढीपत्ता तो साईडला ठेवलाय जरा. चलो करायचं या 100%. आता याच्यात राहिलेला पाणी आहे तो आटवते कारण त्याचा जो फ्लेवर आहे तो मटणालाच चिपकला पाहिजे. 100%. मग मी बोलत होतो सूप दे पिवाला तर दिला नाही. होईल बघा आता लगेच. थोडासाच होता तो पाणी म्हणून मी पाणी थोडाच टाकलं. एकदम थोडा टाकलेला. हो काहीतरी धीर ना ताकीला पाहिजे माणसाला.
कसं कसं लागतं फक्त उकडलेलं पण हो मग आटला रस्ता तर हो कसला भारी लागतंय. भारी म्हणून मी रसा आटवला तो समजलं ना. असं वाटतं ह्याच्यात ठेव. काय ठेव ह्याच्यात ठेव खावाला. घ्या सुरुवात एकदम स्वीट आणि सिंपल रेसिपी काय. सिंपल आहे काय नाही एवढं झंझटबाजी एकदम सिंपल आहे. आम्ही जेवायला बनवलाय तुम्ही चाकण्याला बनवा. आम्ही जेव्हा कोणती काय आम्ही बरं जेवायला बनवलाय कोणाला चाकण्याला बनवायचं असलं तर बनवा बिंदास. तुम्ही आम्ही जेव्हा कोणती अशी नवीन रेसिपी दाखवतो तेव्हा पहिला ट्राय करतो कारण नको आमची खराब व्हायला नको तुमची खराब व्हायला. तेल टाकू दे चला तापला आता खडे मसाले पहिले टाकू आपण. त्याच्यानंतर कढीपत्ता बाजूला वा कंकण होतो तो. त्याच्यानंतर हा गार्लिक लसूण चेचलेला आणि अद्रक लसूण मिरचीची चेचलेला कोदान तुमच्या कोदान मिक्स करूया आता. मटन गार्लिक फ्राय आहे त्याच्यामुळे गार्लिक जास्तच येणार आहे 100%. आणि खूप जण विचारत होते काही तू लसूण नाही वापरत का. त्या दिवशी जेव्हा मटन केला होता तेव्हा मी वाटणात भरपूर लसूण टाकलेलं त्याच्यामध्ये चेचून नव्हता टाकला. थोडंसं मीठ टाकलं त्याच्यात ऑलरेडी टाकलंय फक्त या पेस्ट पुरती लसूण पुरती आणि थोडीशी हळद टाकू कारण मी मसाला टाकणार होते ते बघतात त्यांना जास्त हळदीवरचं आवडतं. येस तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही मसाला टाकू शकता. आम्ही स्किप केला कारण ऑलरेडी तिने मिरच्या पण टाकल्या. मस्त पेस्ट मस्त शिजली बघा. येस पाऊस बघा किती कालोख घातला ते मग मटण घालूया त्याच्यात. आणि झणझणीत रेडी आहे आपली मटन गार्लिक रेसिपी. अजून नाही रेडी थांबा. थोडीशी एक झाकण देऊन एक वाफ काढू आपण कारण जो आता आपण मटेरियल टाकले ना तो मटणात पण गेला पाहिजे. Yes. झाकण देते थांबा. मस्त 5 मिनिटं वाफ होऊन द्या. पाच मिनिटानंतर आता झाकण काढूया. मी पण नाही बघितलं अजून. काय रे वाव एक नंबर. मस्त ना. लसूण पण शिजला परफेक्ट. बघा त्याला आता ते मटेरियल पण पूर्ण असं चिपकला ना. आणि बघ असं झालंय बघ. भारी लागेल यो असं मला गार्लिक एक नंबर भाई सक्सेसफुल. काय असं नवीन नवीन ट्राय करायला भारी वाटते काय. अरे शिवी कशी तुमची बायको सुधरण आहे. थोडीशी कोथिंबीर टाकते. हो घे नाही का आहेस ना. एवढं छान छान बनवून देते तुम्हाला तरी पण तुम्ही सांगता हो घे. ही रेसिपी मेन्यू बनवली असती. आम्ही पोरा पार्टीला गेलो काय ही रेसिपी नक्की ट्राय करा. नाही तुम्ही पण ट्राय करा. त्यावेळी काय करतात ना मी असं काही बनवायला लागली ना नवीन बघून घेतात. तर पोरांची पार्टी असली ना भाबा मग बनवतात. मी कधी सांगितलं मग नाही कुठून नाही येत मला. हे भारी आहे यार. इकडे बघा मस्त एक नंबर मस्त ना.
चलो आता आमची रेसिपी रेडी झालेली आहे. थोड्या वेळात आम्ही जेवू. कारण आता सध्या 12:30 वाजलेत, 1 वाजता आम्ही जेवू. इकडं रेडी होताच ताट पण रेडी आहे. आज पण बाई गरम गरम डायरेक्ट तव्यातून हे वाला डालो चाप. साप डाला है. येस भाजून टाकू. गार्लिक. सो चला तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. खूप भारी आहे. आणि एवढी काही हे नाही, एकदम इझी आहे, एकदम एकदम. सिंपल आहे, स्वीट अँड सिंपल. आणि ताट बघा कसला सजलाय, कसला दिसतोय, कसं लागतं ते पण सांगा. खा लवकर. अच्छा लाजवाब बाहेर हा बरोबर भारी झाला. मस्त आलाय. एक दिवशी आपण निस्ता बनवायला लागलो. कशाला निसता म्हणजे? निस्ता खायला. हा. सो तुम्ही सुद्धा नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि नेक्स्ट रेसिपी कोणती असणार आहे ती सुद्धा सांगा. सो ब्लॉग कसा वाटला, जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या फॅमिली पर्यंत पण पोहोचवा. Yes. आणि असंच सपोर्ट राहू द्या. पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत Bye bye. बाय बाय.